तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा सांगली जिल्ह्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा इशारा दिलाय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावे या मागणीसाठी सांगलीत सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळेला सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली जिल्ह्यातनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणीही करण्यात आली। शेतकऱ्यांचा हा मुळावरती हा रस्ता उठलेला आहे, त्यामुळे हा रस्ता काहीही करून कॅन्सल झालाच पाहिजे ह्या मताची मी आहे। आणि सामान्य जनतेनं सरकारचा निषेध केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरलं पाहिजे। हा सगळ्यांसाठी रस्ता हा हे आहे, घातक आहे, हा जनतेला कळना झालेला आहे। त्यामुळे सगळ्यांनी ह्या रस्त्याचा निषेध केला पाहिजे। सामान्य जनतेपासून आम्ही इतकं कळकळीने सांगतो की सामान्य जनतेनं या रस्त्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। तर मुळातच जोरदार अशा पद्धतीनं विरोध होतोय शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात। लातूर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येनं धरणं आंदोलन करतायत। लातूर जिल्ह्यातील 500 हेक्टर जमिनीवरून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। जिल्ह्यात 45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी यात बाधित होणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी। शेतकरी जे आहेत लातूरचे आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलन करण्याचा जे आहे त्यांनी इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत हे शेतकरी जे आहेत आपण जर पाहिलं लातूर जिल्ह्यामध्ये, काय सांगाल? महामार्ग जातो इथून आणि तुम्ही आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत। आम्ही आमची जमीन बागायची असल्यामुळे आम्ही जमिनीतून जाऊ देणार नाही। शक्तीपीठ आम्ही आमच्या शेतातून जाऊ देणार नाही। धर्म आंदोलन करून आम्ही सरकारच्या पुढे फाशी घेऊ, पण आम्ही रोड जाऊ देत नाही। काय सांगाल? आता तुम्ही आंदोलन करणार आहात, आंदोलनाची भूमिका घेतली आहे, कसं असणार आहे आंदोलन, काय सांगाल? मी युवा शेतकरी, बाधित शेतकरी आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये। मागील वर्षी 7 मार्चला जी काय अधिसूचना आली शक्तीपीठ महामार्ग इथून जाणार याची, आणि काही दिवसानंतर कळलं की आपली शेती याच्यामधून जाणार आहे, तर आम्ही त्या दिवसापासून कायम विरोध करत आलेलो आहोत। ऑन रेकॉर्ड आम्ही सगळ्या हरकती नोंदवलेल्या आहेत, वारंवार निवेदनं दिलेली आहेत, आंदोलन केलेले आहेत। आम्ही लातूर या ठिकाणी आंदोलन केलं, मराठवाडा स्तरीय तुळजापूर इथं आंदोलन केलं। महामार्गाला विरोध करताय, काय सरकारकडे मागणी असणार आहे तुमची? माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही तुमच्या माध्यमातून एवढंच आता सांगू इच्छितो की हा महामार्गाचं जे तुम्ही शक्तीपीठाचं जे नियोजन लावलंय, तर इथून मांजरा धरण खूप जवळ आहे आणि हाच भाग जेणेकरून की मोठ्यात मोठी जमीन जी आहे ती मांजरा धरणाच्या पाण्याखाली आलेली आहे। आणि त्याचबरोबर आमच्या बापदादांनी उपाशी पोटी राहून भाकरीला पोटाला पीळ देऊन आमच्यासाठी पटापटा जमिनी ठेवल्यात, आणि त्याही तुम्ही सर्व आमच्या हिसकावून घेऊन जर आम्हाला तुम्ही निराधार करत असताल तर आमच्या जगण्याला कसलाच अर्थ नाही। त्याच्यामुळे एक तर आम्हाला तुमच्या समोर मरावं लागेल किंवा तुम्हाला आम्हाला मारावं लागेल, पण आम्ही इथं जगूच शकत नाही। त्याच्यामुळे माय बापाला एवढीच विनंती आम्ही करतो की तुम्ही हा जे स्पॉट निवडलेला आहे तुमच्या कंपन्यांनी किंवा तुमच्या अभियंत्यांनी, की त्यांना ही एवढी का उपजाऊ जमीन न घालता की ज्या भागामधून कमी उत्पन्नाची जमीन आहे, नांदेड पट्ट्याच्या पलीकडला खाला अहमदपूरकडला भाग जो आहे त्या स्वभागामधून तुम्हाला करता येतो रस्ता, पण जाणीवपूर्वक तुम्ही आमच्याच भागातून येऊन ही आम्ही शासनाला विनंती करतो। या शक्तीपीठ महामार्गामध्ये येणारे जे 12 जिल्हे आहेत, या 12 जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, कारण या भागामधल्या ज्या बागायती जमिनी आहेत त्या या रस्त्यामध्ये जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी कुठंतरी भूमिहीन होतो आहे अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या प्रस्तावावर सरकारनं कुठंतरी विचार करून शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकणं महत्वाचं आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी।